संसदेच्या निवडणुका चालू आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला उमेदवारी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तर त्याच्या प्रचाराचं नियोजन आणि प्रचाराची रूपरेषा कशी असेल? प्रथमतः 28 तारखेला आपल्यावर जो काळा दिवस उगवला, आपल्या शाहू फुले आंबेडकर या विचाराचा वारसा, पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन जो पक्ष आपला चालवता ते पक्षाचे प्रमुख आदरणीय दादा आपल्यातून 28 तारखेला विमान दुर्घटनेतून गेले. त्याच्यामुळे जे सर्व कार्यकर्ते आणि दादांच्या कुटुंबावर आलेले संकट आहे, त्यातनं त्यांना निघण्याची ताकद परमेश्वराने द्यावं ही प्रथम मी परमेश्वराला विनंती करतो. आणि लोणेवाडी पंचायत समितीचा उमेदवार म्हणून लोणेवाडी गण व मोहिते पाटील कुटुंबातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. आणि तर या ठिकाणी काय व्हिजन, म्हणजे कशा पद्धतीनं लोकांना तुम्ही प्रचारादरम्यान काय काय गोष्टीचं त्या लोकांना म्हणजे भविष्यामध्ये काय करणार आहे किंवा काय लोकांच्या समस्या आहेत, तुम्हाला काय लोक समस्या काय सांगत आहेत त्याच्याबद्दल काय सांगत? आता गावोगावी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्याचा प्रयत्न ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस महत्त्वाचा विषय जी गरीब कुटुंब आहे त्यांना घरकुल मंजूर होते ती पण त्यांना जागा नाही, असे बी काय त्यांचे प्रश्न येते. ते सांडपाणी गटरी व्यवस्था असेल, पाणी पिण्याचा प्रश्न काय असेल, काय तर आम्ही राजकारण व प्रतिष्ठान पैसा ही मिळाव म्हणून करणारे नाही. आम्ही गेले 40-50 वर्ष झाले जनसामान्य गोरगरिबासाठी काम करणारे आमचं. त्याच्यामुळं आपल्या तालुक्याचे गोरगरिबाचे कवारे आदरणीय बर्णे मामा, 20 वर्षे मंत्री असणारे हर्षवर्धन पाटील साहेब माजी मंत्री असणारे, आणि राजकारणात असून शब्दाला पक्का अशी ज्याची ओळख आहे ते आप्पासाहेब जगदाळे साहेब असतील. ह्यांच्या सहकार्याने पूर्ण इथून पुढचं जी आमचा जीवनाचं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जर म्हणलं तर गोरगरिबाची कामं करणे, एवढाच उद्देश ठेवून आम्ही ह्या राजकारणात हे पद घेतले. आणि आम्हाला जी संधी दिली, स्वर्गीय अजितदादा असतील, आदरणीय मामा असतील, आता आप्पासाहेबजी जगदाळे साहेब असतील, दोन्ही पक्ष एक झाल्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेब असतील, त्यांचं प्रथमतः मी आभार व्यक्त. सगळे मंडळी एकत्र झालेले आहेत. त्यांचा तुम्हाला कशा पद्धतीनं प्रचारामध्ये किंवा कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं किंवा कशा पद्धतीने गाईडलाईन्स केलं जातं? त्यांच्याकडून मला सांगण्यात येतं की ही जी तुम्हाला आम्ही उमेदवारी दिली, तिन्ही नेत्याकडून सांगण्यात येतं की तुम्ही ह्या गणाची गोरगरिबाचा कुठलाही जरी प्रश्न असला तरी आमच्या शब्दावर तुम्ही सोडवीन असा शब्द द्या, आणि फक्त नाही फक्त समाजासाठीच काम करायचं आहे इथून पुढं, त्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला उमेदवारी दिली असं आम्हाला त्यांच्याकडून सांगितलं. आता या ठिकाणी बावडा जिल्हा परिषद गट आहे, त्याच्यामध्ये अनेक मातबर नेते आहेत. तर आता सध्या प्रचारामध्ये अजितदादांचं दुःखद निधन झाल्यामुळे जवळजवळ 4 ते 5 दिवस झाले मोठे नेते या प्रचारामध्ये नाहीत, परंतु तुम्ही जनतेपर्यंत पोहोचला का आणि कशा पद्धतीनं तुम्ही जनतेला त्या ठिकाणी आवाहन करताय? आदरणीय स्वर्गीय अजितदादांचं जे धडाडीचं 40-30-35 वर्षाचं जे काम आहे ते दादांच्या दुःखद निधन झाल्यामुळं लोकांना त्यांनी जे कार्य केले त्याच्या आठवणीतून लोकांना एक बाबा सहानुभूती म्हणते ती का नाही की बाबा दादांनी आपल्यासाठी केले, आता आपण दादांच्या कुटुंबासाठी करावं, अशी एक जनसामान्यात भावना आता निर्माण झाली.